नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थ्यांनो, आपण MST CETची तयारी करत आहोत. यामध्ये मी डिफरन्शिएशन या चॅप्टरचा आपल्याकडून अभ्यास करून घेत आहोत, MCQ सॉल्व करून घेत आहे. बरोबर. आता नेक्स्ट जो MCQ आहे हा आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वरती. कशावरती आहे? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वरती. आता लॉग यूज करायचा केव्हा? जर बघा मुलांनो, दोन किंवा त्यापेक्षा जास्त फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल, काय बोलतोय मी? दोन किंवा त्यापेक्षा जास्त फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल, किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त फंक्शन मध्ये डिव्हिजन असेल, किंवा फंक्शन रेस टू फंक्शन असेल. काय बोलतोय मी? दोन किंवा त्यापेक्षा जास्त फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल, किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त फंक्शन मध्ये डिव्हिजन असेल, किंवा फंक्शन रेस टू फंक्शन असेल, अशा वेळेस काय करायचं? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करायचं. काय करायचं? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला? या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे y इज इक्वल्स टू x रेस टू x रेस टू दी पॉवर काय? x. बरोबर. या ठिकाणी बघा फंक्शन रेस टू काय आहे? फंक्शन. बरोबर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा काय करू आपण? लॉग घेऊ. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचा मी लॉग घेतोय. काय मिळेल मला या ठिकाणी? लॉग y इज इक्वल्स टू लॉग x रेस टू दी पॉवर x रेस टू दी पॉवर काय मिळाली? तर मला x मिळाला. बरोबर ना. त्यानंतर आता पुढे पहा, आपल्याला लॉगॅरिथमचा जो रूल आहे त्या रूलचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. जो लॉगॅरिथमचा रूल आहे त्या रूलचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. बरोबर. मग बघा आता लॉगॅरिथमचा रूल कोणता? लॉग m रेस टू n. लॉगॅरिथमचा रूल कोणता आहे? लॉग m रेस टू n. बघा या रूलचा मी अगोदर यूज करतो. लॉग m रेस टू n. जो रेस्ट पोझिशनला असतो तो कुठे येतो? लॉगच्या समोर येतो. n लॉग m हा लॉगॅरिथमचा रूल आहे. लॉग m रेस टू n काय मिळाला मला? n लॉग m. चला हा रूल आपण या ठिकाणी यूज करू. लॉग y इज इक्वल्स टू, हा जो x आहे तो रेस्ट पोझिशनला आहे, तो कुठे येईल? लॉगच्या समोर येईल या रूल नुसार. x इंटू काय रे? लॉग x रेस टू दी पॉवर काय? x. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे? डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डेरिव्हेटिव्ह घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक डेरिव्हेटिव्ह लिहून दिलेली नाहीये कारण ती स्टँडर्ड नाहीये. कोणती डेरिव्हेटिव्ह? x रेस टू x ची. x रेस टू x डेरिव्हेटिव्ह काय असते? x रेस टू x इंटू 1 प्लस काय? लॉग x. x रेस टू x डेरिव्हेटिव्ह काय असते? x रेस टू x इंटू काय? 1 प्लस लॉग x. ही डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड नाहीये. येतं का लक्षात? ही तयार केली. तयार कशी केली? समजा तुम्हाला एक्झाम्पल दिलं x रेस टू x, इथं परत लॉगचा यूज केला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग ते घेतल्यानंतर आपल्याला हे एक्सपान्शन मिळतं. येतं का लक्षामध्ये? हा, त्यापेक्षा काय करा, ही डेरिव्हेटिव्ह पाठ करून ठेवा. x रेस टू x डेरिव्हेटिव्ह असते x रेस टू x इंटू काय? 1 प्लस लॉग x. चला आता व्यवस्थित लक्ष द्या. आपण आता डेरिव्हेटिव्ह घेऊ. लॉग y ची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल मला? 1 अपॉन y इंटू dy डिवायडेड बाय dx. बरोबर ना. इथं बघा दोन फंक्शन मध्ये काय? मल्टिप्लिकेशन रूलचा यूज करा. पहिला तसाच इंटू दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह x रेस टू x ला मनातल्या मनात एक्सलेट करा. काय झाला? लॉग x झाला. लॉग x ची डेरिव्हेटिव्ह काय असते? 1 अपॉन x म्हणजेच काय? x रेस टू x इंटू, आता मला डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची? या x रेस टू x ची. x रेस टू x डेरिव्हेटिव्ह काय असते? x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x. x रेस टू x इंटू काय? 1 प्लस लॉग x. काय केलं मी? पहिला तसाच दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह इंटू हा जो x रेस टू x आहे त्याची पण आपण डेरिव्हेटिव्ह घेतली, प्लस दुसरा तसाच दुसरा कोण येतं? लॉग x रेस टू दी पॉवर x इंटू पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह मला मिळाली 1. आता या ठिकाणी बघा, हा x रेस टू x आणि हा x रेस टू x कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक काय राहिलंय पहा? 1 अपॉन y इंटू dy डिवायडेड बाय dx.
1 अपॉन वाय इंटू dy अपॉन dx. x इंटू 1 काय मिळालं मला x इंटू 1 प्लस लॉग एक्स इंटू काय 1 प्लस लॉग एक्स. पुढे काय पहा बरं प्लस लॉग एक्स रेस टू दी पॉवर काय x. बरोबर. आता dy डिवायडेड बाय dx काय मिळेल पहा मला. dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू हा y डिवाइडेड तिकडे गेला मल्टिप्लाइड झाला ब्रॅकेट मध्ये कोण शिल्लक राहिला पहा x इंटू 1 प्लस किती रे लॉग x. बरोबर ना. आता लॉगॅरिथमच्या रूलचा परत एकदा यूज करा. हा रेस्ट पोझिशनला आहे कोणता x तो कुठे येईल लॉगच्या समोर येईल म्हणजेच मला काय मिळेल x log x म्हणजेच मला काय मिळेल x log x मिळेल. बरोबर. त्यानंतर आता पुढची स्टेप पहा dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू y ऍज इट इज. इथं x आहे पहा बरं आणि इथं पण काय x आहे तो x मी कॉमन घेतला तो x काय केला मी कॉमन घेतला मग ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिला पहा 1 प्लस लॉग x. ब्रॅकेट मध्ये कोण शिल्लक राहिला 1 प्लस लॉग x आणि इथं कोण आहे लॉग x. बरोबर ना. आणि आता लास्ट स्टेप पहा dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू xy इंटू 1 प्लस 1 log x इंटू 1 log x किती मिळतंय मला 2 टाइम्स log x. चला ऑप्शन चेक करा xy इंटू 1 प्लस 2 log x म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे बी. चला समजलं असेल तर व्यवस्थित राईट करा. समजला असेल तर व्यवस्थित राईट करा. ऑप्शन बी आपल्याला मिळालेला आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 4x क्यूब. बघा मी त्याला y लेट करतो अगोदर त्याला मी काय करतोय y लेट करतो. काळजीपूर्वक लक्ष द्या. y इज इक्वल्स टू x रेस टू 4x क्यूब. y इज इक्वल्स टू x रेस टू काय 4x क्यूब. बघा या ठिकाणी फंक्शन रेस टू फंक्शन आहे. बरोबर ना. हे बघा फंक्शन रेस टू काय फंक्शन काय करतो मी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. बरोबर. मग दोन्ही साइडला मी लॉगचा यूज करतोय. लॉग y इज इक्वल्स टू काय लॉग x रेस टू दी पॉवर किती रे 4x क्यूब. बरोबर. लॉगॅरिथमचा रूल काय सांगा लॉग m रेस टू दी पॉवर n इज इक्वल्स टू काय रूल येतो n log m. हा आहे आपला लॉगॅरिथमचा रूल. हा आहे आपला लॉगॅरिथमचा रूल. चला बोला पुढे. आता पुढे कसं सॉल्व करणार सांगा. जो रेस्ट पोझिशनला असतो तो लॉगच्या समोर येतो लॉग y ऍज इट इज. मग लॉगच्या समोर कोण येईल 4x क्यूब. 4x क्यूब लॉगच्या समोर आला आणि शिल्लक काय राहिला लॉग x शिल्लक राहिला. बरोबर ना. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. लॉग y चे डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन y इंटू dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू. आता बघा 4 कॉन्स्टंट आहे ऍज इट इज. एखादा कॉन्स्टंट एखाद्या फंक्शनला जर मल्टिप्लाइड किंवा डिवाइड असेल तर तो कॉन्स्टंट ऍज इट इज ठेवायचा. आता पहा दोन फंक्शन मध्ये काय इथं मल्टिप्लिकेशन रूलचा यूज करा. काय आहे मल्टिप्लिकेशन रूल पहिला तसाच दुसऱ्याची डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x. बरोबर. प्लस दुसरा तसाच लॉग एक्स इंटू पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युलानुसार पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 काय होतो मायनस होतो. बघा फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी मला काय मिळालंय पहा आता dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू 4 ऍज इट इज. हा y डिवाइड इकडे आला मल्टिप्लाइड झाला ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिला पहा इथं 1x आहे आणि इथं x क्यूब आहे याच्यामधला 1x कट झाला आणि शिल्लक राहिला इथं x स्क्वेअर. बरोबर. x स्क्वेअर इंटू 1 x स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर 1 नंबरला लिहितो आणि इंटू लॉग x 2 नंबरला लिहितो ब्रॅकेट कंप्लीट. पुढे पहा आता dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू 4 ऍज इट इज. बरोबर. इथं x स्क्वेअर आहे इथं x स्क्वेअर आहे तो x स्क्वेअर कॉमन घ्यायचा x स्क्वेअर कॉमन घेतला हा y ऍज इट इज आणि ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहतोय पहा x स्क्वेअर कॉमन घेतला म्हणजे इथे 1च राहील आणि पुढे राहील 3 log x. पुढे काय राहील 3 log x. आता y ची व्हॅल्यू पुट करू आपण. y ची व्हॅल्यू काय आहे पहा बरं
4x² ॲज इट इज. y ची व्हॅल्यू काय आहे? y ला आपण कशाला आपण y लेट केलं होतं? x रेस टू काय आहे तो? 4x³ त्याला आपण y लेट केलं होतं आणि ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं मग? 1 + 3 log x. बरोबर ना? आता पुढे पहा 4 ॲज इट इज, दोघांचा बेस सेम आहे, कॉमन लिहिला, पॉवरची ऍडिशन होईल म्हणजे कुणाकुणाची ऍडिशन? 2 + 4x³ यांची ऍडिशन झाली आणि इथे शिल्लक राहिला 1 + काय? 3 log x. चला ऑप्शन चेक करा, आहे का कुठं असं ऑप्शन? या दोन ठिकाणी दिसतोय बघा, 4x रेस टू द पॉवर 2 + 4x³ × 1 + 3 log x. हे बघा 2 आहे, 4x³ आहे, 1 + 3 log x, 1 + 3 log x म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे? बी. बघा व्यवस्थित लिहा, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल, इफ x⁻y = e⁻x - काय दिसतंय या ठिकाणी? फंक्शन रेस टू फंक्शन काय करणार? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा आता x⁻y = काय आहे रे? e⁻x - y. बरोबर ना? चला आता लॉगचा यूज करतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. log x रेस टू द पॉवर y = log e रेस टू द पॉवर काय? x - y. बरोबर? लॉगॅरिथमच्या रूल नुसार हा y कुठे येईल? समोर येईल, म्हणजेच मला काय मिळेल रे? y log x मिळेल. = इथं सांगा चला x - y * काय मिळेल मला? log e मिळेल. बरोबर? y log x = x - y आणि log e ची व्हॅल्यू किती असते रे? 1. log e ची व्हॅल्यू किती असते? 1. पुढची स्टेप पहा आता, y log x ॲज इट इज x - y * 1 काय मिळालं मला? x - y. आता काळजीपूर्वक काय करायचंय? हा -y LHS ला शिफ्ट करायचा आहे. बघा आता -y LHS ला शिफ्ट केला, +y झाला आणि हा अगोदरचा कोण आहे सांगा? y log x. अगोदरचा कोण आहे? y log x आणि = काय? x. आता या दोन्ही टर्म मधून काय करतो मी? y कॉमन घेतो. या दोन्ही टर्म मधून मी y कॉमन घेतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. दोन्ही टर्म मधून मी y कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं पहा, इथं काहीच नाही म्हणजे किती शिल्लक राहिला? 1 + log x. बरोबर? हे काय y कॉमन घेतला, = किती सांगा? = आहे x. मग y = x, हा 1 + log x मल्टिप्लाइड काय झाला? डिवाइड झाला. बरोबर ना? आता आपण याची काय करू? डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. y चे डेरिव्हेटिव्ह सांगा चला. dy / dx. बरोबर? आता इथे पहा, दोन फंक्शन मध्ये काय दिसते आपल्याला? डिव्हिजन दिसते. बरोबर? मग डिव्हिजन रूल काय आहे? डिनॉमिनेटर ॲज इट इज इनटू न्यूमरेटरची डेरिव्हेटिव्ह. x डेरिव्हेटिव्ह किती? 1 मायनस न्यूमरेटर ॲज इट इज x इनटू डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह 1 सेपरेट कॉन्स्टंट काय झाला? 0 आणि log x ची डेरिव्हेटिव्ह काय? 1/x डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटरचा काय? स्क्वेअर म्हणजे 1 + log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर तसाच, न्यूमरेटरची डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर तसाच इनटू डिनॉमिनेटरची काय? डेरिव्हेटिव्ह. हे काय? 1 सेपरेट कॉन्स्टंट 0 आणि log x ची डेरिव्हेटिव्ह काय मिळाली मला? 1/x आणि डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. बरोबर? आता हा x आणि हा x कॅन्सल झाला आणि शिल्लक काय राहतोय पहा? 1 + log x * 1 + log x मायनस इथे शिल्लक राहिलाय 1 आणि डिवाइडेड बाय 1 + log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. +1 -1 कॅन्सल झाला आणि फायनल आन्सर मिळाले मला आता log x डिवाइडेड बाय 1 + log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला ऑप्शन चेक करा. करेक्ट ऑप्शन आहे डी. चला व्यवस्थित राईट करा. करेक्ट ऑप्शन आहे डी. व्यवस्थित लिहा. बघा द नेक्स्ट एक्झाम्पल, y = काय आहे पहा बरं? y = log ऑफ इन ब्रॅकेट e⁻x
ब्रॅकेटमध्ये काय आहे, x मायनस 2 डिवायडेड बाय x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट आणि रेस्ट टू दी पॉवर किती सांगा, 3 डिवायडेड बाय 4. बरोबर. आता मी या ठिकाणी लॉगॅरिथमच्या रूलचा यूज करतो. काय आहे लॉगॅरिथमचे रूल बघा. आता पहिल्याला m लेट करा, पहिल्या फंक्शनला मी m लेट करतो, दुसऱ्या फंक्शनला n लेट करा. म्हणजे काय होईल बरं, लॉग m इंटू n होईल. लॉग m इंटू n चा रूल काय आहे सांगा. लॉग m इंटू n चा रूल आहे लॉग m प्लस काय रे, लॉग n. लॉग m इंटू n चा रूल काय आहे, लॉग m प्लस लॉग n. चला सांगा आता मला त्या फॉर्म मध्ये y इज इक्वल्स टू लॉग ऑफ m किती माझ्याकडे, e रेस टू x प्लस लॉग ऑफ n किती सांगा, x मायनस 2 डिवायडेड बाय काय, x प्लस 2 रेस टू दी पॉवर किती रे, 3/4. लॉग m इंटू n चा रूल किती मिळाला मला, लॉग m प्लस लॉग n. पुढे लॉगॅरिथमचा पुढचा रूल, लॉगॅरिथमचा पुढचा रूल काय आहे पहा बरं, लॉग m रेस टू दी पॉवर n काय आहे, n लॉग m. या रूलचा आपल्याला यूज करायचा आहे. जो रेस्ट पोझिशनला असतो तो कुठे येतो, लॉगच्या समोर येतो. मग y इज इक्वल्स टू हा x रेस्ट पोझिशनला आहे, कुठं आला, समोर आला, x लॉग e. इथं पण बघा 3/4 रेस्ट पोझिशनला आहे, लॉगच्या समोर आला. लॉग ऑफ x मायनस 2 डिवायडेड बाय काय रे, x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर पुढे पाहता y इज इक्वल्स टू x इंटू लॉग e ची व्हॅल्यू आहे 1 प्लस 3 डिवायडेड बाय 4. नेक्स्ट रूल लॉग m डिवायडेड बाय n. नेक्स्ट रूल कोणता आहे, लॉग m डिवायडेड बाय n. काय तो रूल, लॉग m मायनस काय, लॉग n. या रूलचा आपल्याला यूज करायचा. चला सांगा लॉग m किती आहे माझ्याकडे, x मायनस 2 मायनस लॉग n किती आहे सांगा, x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. लॉग m डिवायडेड बाय n चा रूल यूज केला आपण, किती तो, लॉग m मायनस लॉग n. त्यानंतर आता पुढे पहा, पुढे काय आहे सांगा, y इज इक्वल्स टू x इंटू 1 काय मिळाला मला, x बरोबर, प्लस इथे आहे 3 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट लॉग ऑफ x मायनस 2 मायनस लॉग ऑफ x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण या फंक्शनची काय करू, डेरिव्हेटिव्ह घेऊ. व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेऊ, काळजीपूर्वक लक्ष द्या. हा y ची डेरिव्हेटिव्ह आहे dy डिवायडेड बाय dx. त्यानंतर x ची डेरिव्हेटिव्ह आहे 1 प्लस 3 डिवायडेड बाय 4 इन ब्रॅकेट लॉग ऑफ x मायनस 2 ची मला डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 अपॉन काय, x मायनस 2. ब्रॅकेट मधील फंक्शनला मी मनातल्या मनात x लेट केला, लॉग x झाला. लॉग x ची डेरिव्हेटिव्ह असते 1 अपॉन x मायनस इथं पण तेच करा झाला 1 अपॉन किती रे, x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर पुढची स्टेप पाहता dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू 1 ॲज इट इज प्लस 3/4 ॲज इट इज. अजूनही आन्सर आलेला नाहीये. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, x प्लस 2 इंटू 1 काय मिळेल मला, x प्लस 2 मिळेल, बरोबर ना. मध्ये मायनस साइन कंपल्सरी. त्यानंतर x मायनस 2 इंटू 1 काय मिळेल मला, x मायनस 2 आणि डिवायडेड बाय दोघांचं मल्टिप्लिकेशन x मायनस 2 इंटू काय, x प्लस 2. या दोघांचं काय मिळालं मला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, x प्लस 2 इंटू 1 x प्लस 2 मध्ये मायनस साइन कंपल्सरी, x मायनस 2 इंटू 1 x मायनस 2 आणि दोघांचं काय मल्टिप्लिकेशन. पुढे 1 प्लस 3 डिवायडेड बाय 4. त्यानंतर चला मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय करा, x प्लस 2 मायनस x, हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस 2 डिवायडेड बाय, चला दोघांचं एक्सपान्शन, x ला a लेट करा आणि 2 ला b लेट करा. कोणता फॉर्म्युला तयार झाला, a मायनस बी इंटू ए प्लस बी. सांगा चला, a मायनस बी इंटू ए प्लस बी, a मायनस बी इंटू ए प्लस बी. कशाचा फॉर्म्युला आहे हा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर सांगा त्या फॉर्म मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर किती 4 प्लस एक्स मायनस एक्स कट झाला आणि शिल्लक काय राहतोय पहा आता 1 प्लस 3 डिवायडेड बाय 4 इंटू 2 प्लस 2 किती रे 4 डिवायडेड बाय काय एक्स स्क्वेअर मायनस 4. 4 ला 4 काय झाला कॅन्सल झाला बरोबर. पुढे शिल्लक काय राहतोय पहा dy डिवायडेड बाय dx
dy divided by dx is equals to 1 plus 3 into 1 3 divided by x square minus 4. 3 divided by काय मिळतोय मला x square minus 4. आता या x square minus 4 ने मी इकडे क्रॉस करतो बघा. x square minus 4 into 1 x square minus 4 आणि इथं आहे plus 3 divided by x square minus 4 म्हणजेच मला फायनल आन्सर काय मिळते पहा x square minus 4 plus 3 minus 1 आणि डिवाइडेड बाय मिळालाय मला x square minus 4. चला ऑप्शन चेक करा. करेक्ट ऑप्शन आहे सी. चला व्यवस्थित लिहा. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल्स टू e raised to x log x डिवाइडेड बाय x स्क्वेअर आणि या एक्झाम्पल साठी आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बरोबर. हा 4 ऑप्शन स्क्रीन मध्ये कव्हर होते काही प्रॉब्लेम नाही. हा काय करणार मी तुम्हाला सांगितलं होतं 2 किंवा त्यापेक्षा जास्त फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन जर असेल तर काय करतो आपण डिव्हिजन रूलचा यूज करतो. चला सांगा डिव्हिजन रूल. त्याच्या अगोदर काय करणार 2 किंवा त्यापेक्षा जास्त फंक्शन मध्ये जर डिव्हिजन असेल तर काय करतो आपण लॉगचा यूज करतो. काय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बरोबर ना. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. व्यवस्थित लक्ष द्या. दोन्ही साइडला आपण लॉगचा यूज करू. लॉग y इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट e raised to x into log x डिवाइडेड बाय काय x स्क्वेअर. बरोबर ना. आता काय करा तो जो पूर्ण न्यूमरेटर दिसतोय ना त्या न्यूमरेटरला m लेट करा. हा जो e raised to x log x आहे त्याला m लेट करा आणि हा जो x स्क्वेअर आहे त्याला n लेट करा म्हणजे log m अपॉन n मिळेल. आणि log m अपॉन n चा रूल काय आहे log m मायनस काय log n. या रूलचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. मग चला सांगा आता log m अपॉन n काय मिळेल मला log y इज इक्वल्स टू log m किती आहे सांगा बरं. m आहे e raised to x इंटू काय log x मायनस log n किती आहे सांगा बरं n आहे x स्क्वेअर. बरोबर ना. त्याच्यानंतर पुढचा रूल बघा. आता पुढचा रूल e raised to x ला m लेट करा log x ला n लेट करा log m इंटू n होईल. बरोबर ना. मग log m इंटू n चा रूल काय असतो सांगा बरं log m इंटू n चा रूल log m प्लस काय log n. चला सांगा पुढे आता log y ऍज इट इज इक्वल्स टू या रूलचा यूज करतोय आपण. चला सांगा मला log m प्लस log n या फॉर्म मध्ये log m पण m किती माझ्याकडे e raised to x प्लस log n किती सांगा log x. बरोबर ना. आणि मायनस काय रे log x स्क्वेअर. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा रूल आहे. पुढचा रूल काय आहे log m raised to n चा log m raised to n चा रूल आहे n log m. बरोबर ना. या रूलचा आपण आता या ठिकाणी यूज करतोय. या रूलचा आपण या ठिकाणी यूज करतोय. log y ऍज इट इज. बघा आता जो रेस्ट पोझिशनला आहे तो समोर आला कुणाच्या लॉगच्या. बरोबर. हा log ऑफ log x ऍज इट इज log ऑफ log x ऍज इट इज हा 2 पण लॉगच्या समोर येईल 2 टाइम्स काय log x. बरोबर ना. त्यानंतर पुढे पहा आता log y इज इक्वल्स टू log y इज इक्वल्स टू x इंटू log e ची व्हॅल्यू काय असते रे 1. x इंटू 1 किती मिळाला मला मग x मिळाला प्लस log ऑफ log x ऍज इट इज log ऑफ log x ऍज इट इज. त्यानंतर प्लस पुढे कोणी सांगा सॉरी मायनस कोणी सांगा 2 टाइम्स काय आहे log x मायनस 2 टाइम्स काय आहे log x. चला आता घ्या डेरिव्हेटिव्ह. log y ची डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन y इंटू dy डिवाइडेड बाय dx. बरोबर ना. इज इक्वल्स टू x ची डेरिव्हेटिव्ह किती रे 1. log ऑफ log x ची डेरिव्हेटिव्ह सांगा चला 1 अपॉन log x. log ऑफ log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन log x इंटू log x ची डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x. अगोदर काय केलं ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात x लेट केला log x झाला log x ची डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन x म्हणजे 1 अपॉन log x आणि परत log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x मायनस 2 इंटू log x ची डेरिव्हेटिव्ह किती
1 अपॉन x. बरोबर. पुढे पाहता dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू y डिवायडेड तिकडे गेला मल्टिप्लाइड झाला इंटू काय करता येईल आता इंटू कोण कोण आहे पाहता 1 प्लस 1 इंटू 1 1 x इंटू लॉग x काय मिळाला मला x लॉग x आणि मायनस 2 इंटू 1 2 डिवायडेड बाय काय x. बरोबर. आता मला y ची व्हॅल्यू पुट करायची. y ची व्हॅल्यू काय पहा बरं इथं y ची व्हॅल्यू आहे e रेस टू x इंटू लॉग x डिवायडेड बाय x स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये कोण आहे तर पहा 1 प्लस 1 अपॉन x लॉग x आणि मायनस 2 अपॉन x. आता आपण ऑप्शन चेक करू. ऑप्शन मध्ये कोणत्या कोणत्या टर्म आहे कोणत्या कोणत्या नाही. बरोबर. ऑप्शन चेक करू आपण. आता सर्व टर्म मध्ये जर पाहिलं तर लॉग एक्स मल्टिप्लाइड केलेला आहे. काय केलं आहे लॉग एक्स मल्टिप्लाइड केलेला आहे. बरोबर ना. हा मग मी काय करतो आता काय करता येईल बरं इथं लॉग एक्स आहे मला इथं पण लॉग एक्स आणायचा बेस सेम करायचा आहे. काय करता येईल इथं पण लॉग एक्स ने मल्टिप्लाय करा त्याचा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी वरती पण लॉग एक्स ने मल्टिप्लाय करा. बरोबर ना. बघा लक्ष द्या व्यवस्थित e रेस टू x लॉग x डिवायडेड बाय काय रे x स्क्वेअर. काळजीपूर्वक लक्ष द्या. आता आपण काय करू बेस सेम करू. काय करू आपण बेस सेम करू 1 प्लस 1 अपॉन काय इथे x लॉग x आहे. चला बेस सेम करा 2 अपॉन काय इथं x. कुणाची गरज आहे लॉग x ची गरज आहे. कुणाची गरज आहे लॉग x ची. त्याचा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी काय करणार मी वरती न्यूमरेटरला पण लॉग x ने मल्टिप्लाय करून घेणार. आता बघा बेस सेम झालेला आहे. बेस सेम झालेला आहे e रेस टू x लॉग x डिवायडेड बाय काय x स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस दोघांचा बेस सेम आहे कॉमन लिहा. दोघांचा बेस सेम आहे कॉमन लिहा. वरती न्यूमरेटरची काय झाली सांगा वरती न्यूमरेटरची झाली सबस्ट्रॅक्शन. बरोबर. हा काही मिळतंय का अजूनही काही मिळत नाहीये. बरोबर. त्यानंतर मी आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो इकडे x लॉग x ने इकडे क्रॉस करतो. बघा लक्ष द्या e रेस टू x लॉग x डिवायडेड बाय x स्क्वेअर इन ब्रॅकेट x लॉग x इंटू 1 काय मिळतोय मला x लॉग x मिळतोय प्लस वरते 1 मायनस काय 2 लॉग x आणि डिवायडेड बाय काय मिळतोय इथं x लॉग x मिळतोय. ब्रॅकेट कंप्लीट. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं इथं लॉग x आहे आणि इथं लॉग x. हा लॉग x काय झाला कॅन्सल झाला. बरोबर. एकच स्टेप मध्ये आन्सर येईल. आता व्यवस्थित लक्ष द्या लास्ट स्टेप काळजीपूर्वक लक्ष द्या बघता आता. हा आता पुढे पहा e रेस टू x ऍज इट इज इन ब्रॅकेट. आता पहा हा 1 एक नंबरला लिहितो 1 एक नंबर लिहिला. या दोघांमधून काय करा लॉग x कॉमन घ्या. या दोघांमधून लॉग x कॉमन घ्या प्लस म्हणजे आतमध्ये काय शिल्लक राहील पहा x इथं मायनस 2 आणि कॉमन काय घेतलेलं आहे आपण लॉग x कॉमन घेतलेला आहे आणि डिवायडेड बाय x स्क्वेअर इंटू x किती मिळतोय मला x क्यूब मिळतोय. ब्रॅकेट कंप्लीट. आता ऑप्शन चेक करा e रेस टू x इंटू 1 प्लस चा ऑप्शन कुठे पहा e रेस टू x 1 प्लस x मायनस 2 लॉग x डिवायडेड बाय x क्यूब. ऑप्शन डी करेक्ट ऑप्शन कोणता आहे डी. चला व्यवस्थित लिहून घ्या. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. नेक्स्ट लेक्चर जवळपास 1 तासाचं होईल.